धोंडू धोबी आणि रायू. धोंडू धोबीगले माथ्यार आशिल्ले वस्त्रांचे वज्जे. रानांतू चमकत वत्त आशिल्लो पळयतची झाडाचेरी आशिल्ले आंबे. आशिल्ली स्वप्न दोळ्यांतू पाय न्हंये दिकाने व्हरत आशिल्ले. घोंटेक पद म्हणटची वत्त आशिल्लो न्हंये दिकाने. चमकत चमकत माथ्यार आशिल्ले वज्ज्याचे भार वाडले. सूर्याच्या तापाने हुमण न्हंये व्हांवच्या लागले. हात वणटयले, पाय दुखले, फाटी रडत आशिल्ली. पुरो पुरो आत्ता चिके बैस अशी धोंडूक सांगत आशिल्ली. वग्गी वग्गी पावंच आशिल्ली ताका अवसर. वस्तर उंबळणू हाडका वग्गी बसचे नाशिल्ले अवसर. रानांतू आशिल्ली एक शांती. निशब्द आशिल्लें वातावरण. खंयपुणी आयकताले प्राण्यांगले परस्पर संभाषण. तावलीची धूर थावनू शब्द पडलो धोंडूल कान्नारी. विचारू आयलो मनाक, कोण बा आयला घोड्यारी? धोंडू राबलो थंयची. घोडो ताल्ल्यागीच आयलो. एक मनुष्य गंभीर आणि तेजस्वी घोड्याचेरी बशिल्लो आशिल्लो. वाट चुकली आम्ही, चिके सहाय्य करतवे. रानांत थावनू भायर वच्चे कशी म्हणू सांग. ऋणी जातलो हांव तुगलो. धोंडूक म्हणलें ताणें. विनम्र आशिल्लो तगलताळो. हो जायद येयाती म्हणटची धोंडू मुखारी वचलो. थोडे वेळा भितरी धोंडूने वाट दाखयली. संतोषाने धोंडूचेरी मनुष्यागली दृष्टी पडली. नाव कसला तुगलं काम? हांव हांगाचो रायू. सांग खंय तुगले धाम? उत्तर दिलताने. धोंडू मगले नाव, एकू गरीबू धोवी हांव. रायानू रानाचे भायल दिकाने अस मगले गांव. धोंडू आयकता. रायाने उदार मन कोण सांगतना. जायते निमगी स्वीकार असो म्हाका तुगली प्रार्थना. माथ्यार आशिल्ले वज्ज्याचे भार सोणू कसले सुचनी ताका. तो म्हणालो, रायानू मगली पोटली न्हंये लागी व्हरनू दियाती म्हाका. रायू इद्रार आशिल्लो जाल्यारी धोंडू गेले दृष्टिकोण आशिल्लो सानू. स्वप्नांक साकार करी आशिल्ले. करनाशी कसलो अनुमानू. देव केन्ना आसता आमगेले इद्रारी. उच्च विचार कोरका आमी देवाले मुखारी. क्षुल्लक इच्छा दवरल्यारी दिव्य शक्ती वत्ता विफल. दिव्य शक्ती घेवन कोरयेद आमगेल जीवन आमी उज्ज्वल. बालभक्त ध्रुवगले घेव्या उदाहरण. बापसूगले पाय्यारी बसचे आशिल्ले ध्यानाचे कारण. ध्यान करत करत विष्णुगेले निमगील ताणें शाश्वत स्थान. नक्षत्र जावन आसन भांतू लोक करतात तगले गुणगान. देवा लागीं श्री खातीर प्रार्थना केल्यारी मेळटलें आमकां शुद्ध ज्ञान. ताजे सांगाती आनंदू, आरोग्य, संपत्ती, प्रीती, धैर्य आणि सम्मान. आमगल आणि दुसऱ्यांगले कोरयेद आमी वृद्धी. जीवनांत आमगले येतली शांती आणि समृद्धी.